कदम साहेबांच्या पश्चात विश्वजित कदम यांनी थोडं ग्राउंडला येऊन तो वारसा अधिक सक्षमपणे चालवण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वजित कदम यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे असं म्हणता येणार नाही, पण ह्यातला खूप महत्त्वाचा आहे की संग्रामसिंग देशमुखांना उमेदवारी द्यायची ह्याच्यासाठी खूप शेवटपर्यंत झुंजावं लागलं त्यांना, पण त्यांना यावेळेला यश आलेलं आहे आणि ते विश्वजित कदम यांच्यासमोर कमळ चिन्ह घेऊन लढतायत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू. सर्व पक्षामध्ये विश्वजित कदम यांचं वजन आहे हेही आपण मान्य केलं पाहिजे. विशाल पाटील त्यांना भावी मुख्यमंत्री वगैरे म्हणतात, अजून वेळ आहे त्याला. म्हणजे सतेज पाटील हे तुलनेत त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत, त्यांची ताकद मोठी आहे, त्यांच्या राजकारणाची स्टाईल यांच्यापेक्षा अग्रेसिव्ह आहे. तरीही काँग्रेस अजून त्यांना राज्यमंत्रीपदाच्या पुढचं बक्षीस देताना दिसत नाही. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्हाला तुमचा जिल्हा मजबूत करावा लागेल. तुमचा जिल्ह्यात तुम्ही काँग्रेस मजबूत केली तर तुम्हाला राज्यात छाती फुगवून जाता येऊ शकतं. ही एक साधारण बेसिक गोष्ट आहे. जर विश्वजित कदम तिन्ही जागा घेऊन जर मुंबईला जाऊ शकले तर 100% ते यावेळेला कॅबिनेट मंत्री नक्की असेल. महाविकास आघाडी सत्ता आली तर. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4 समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी रोहित हरीप. द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. द पॉलिटिक्स ऑन द ग्राउंड या कार्यक्रमामध्ये आपण आज सांगली जिल्ह्यामध्ये आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये आपण फिरतोय. जत, पलूस, कडेगाव, इस्लामपूर या मतदारसंघांमध्ये जाऊन आपण तिथल्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे, ते मतदान कुठल्या गोष्टींवर करतात, जनमानसाचा कौल काय, या सगळ्याचा अंदाज घेतोय. या निमित्ताने आपण आज आलेलो आहोत सांगलीमध्ये, आणि सांगलीमध्ये आपल्यासोबत आहेत सकाळचे पत्रकार अजित झलके सर. नमस्कार जितराव, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे आपल्या. आणि अर्थातच तुम्ही इथले स्थानिक पत्रकार आहात, सो शहराची नस तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आज आपला विषय पलूस कडेगावचा. पलूस कडेगाव म्हणजे विश्वजित कदमांचा बालेकिल्ला. पतंगराव कदमांनी तिथं विद्यापीठं स्थापन केली, सहकार क्षेत्राची एक प्रकारे तिथून त्यांनी पायाभरणी केली आणि तो मतदारसंघ त्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या बांधला. आम्ही मतदारसंघात फिरत असताना देखील आम्हाला ते जाणवत होतं की लोक कदमांचं नाव घेत होते वारंवार. पण अर्थात यावेळेस भाजप निवडणुकीत असल्यामुळे थोडंसं जी निवडणूक आहे ती चुरशीत झाल्याचं लोकांकडनं आम्हाला कळलं. संग्रामसिंग देशमुख हे भाजपचे उमेदवार तिथं आत्ता मैदानात आहेत. तुम्ही काय सांगताल की विश्वजित कदमांना ही जी पलूस कडेगावची निवडणूक आहे ती किती सोपी किंवा किती अवघड असणार आहे? नमस्कार. महाराष्ट्राचं लक्ष असणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये पलूस कडेगावचा समावेश आपल्याला करावा लागेल, कारण अर्थातच विश्वजित कदम हे या मतदारसंघातनं लढत आहेत. आणि 2024च्या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं, विशेषतः सांगलीमध्ये घडलं, सांगली पॅटर्न म्हणून घडलं, त्या घडामोडीमध्ये विश्वजित कदम यांची जी भूमिका होती ती अत्यंत महत्त्वाची होती. त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात, महाविकास आघाडीच्या विरोधात काँग्रेसनं एकजूट केली आणि काँग्रेसचे विशाल पाटील इथं खासदार झाले. त्यांना खासदार करण्यामागं अर्थातच विश्वजित कदम यांचा महत्त्वाचा रोल राहिला होता. त्याच्यामुळं विश्वजित कदम यांच्याकडं राज्याचं लक्ष त्या निवडणुकीने वेधून घेतलं आणि आत्ता ते स्वतः तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पहिली निवडणूक त्यांची पोटनिवडणूक होती पतंगराव कदम साहेबांच्या निधनानंतरची. याचबरोबर त्याच्यानंतर ते 19ला लढले, तेव्हा अगदीच एकतर्फी निवडणूक झाली आणि विरोधी शिवसेनेच्या संजय विभूते यांच्यापेक्षा नोटाला झालेलं मतदान हे अधिक होतं. आणि विश्वजित कदम हे माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांच्या नंतर सर्वाधिक मताधिक्य घेणारे, हे राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेणारे उमेदवार ठरले होते. आत्ताची निवडणूक जी आहे ही थोडी वेगळी आहे. विश्वजित कदम यांच्यासाठी ग्राउंड चांगला आहे का? 100% चांगला आहे. कदम साहेबांचं दीर्घकाळाचं राजकारण, अगदी घर टू घर संपर्क, भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी जोडलेलं जे काही नेटवर्क आहेत ते, अनेक लोकांना दिलेल्या नोकऱ्या, टेंभू योजनेच्या पाण्यामध्ये असलेलं सातत्य, सहकाराचं वेढलेलं जाळं, या सगळ्या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. आणि तो वारसा विश्वजित कदम यांच्याकडं आलेला आहे. आणि कदम साहेबांच्या पश्चात विश्वजित कदम यांनी थोडं ग्राउंडला येऊन तो वारसा अधिक सक्षमपणे चालवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या आधी त्यांचा कदम साहेब जेव्हा हयात होते तेव्हा थोडे ते मतदारसंघापासून अलिप्त म्हणा किंवा पुण्यामध्ये त्यांचा फोकस जास्त होता. कदम साहेबांच्या पश्चात त्यांची जी राजकीय स्ट्रॅटेजी ठरली किंवा त्यांच्या ज्या राजकीय मूळ ठरल्या, या थोडं ग्राउंडला धरून राहणाऱ्या, तिथल्या लोकांच्यामध्ये स्वतःचा संपर्क वाढवणाऱ्या आणि आडीनडीला पुन्हा कदम साहेब जसे उभे राहायचे तशा पद्धतीनं त्यांनी या गेल्या 5-7 वर्षामध्ये स्वतःला तिथं एस्टॅब्लिश केलेलं आहे.
त्यामुळं विश्वजित कदम यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे असं म्हणता येणार नाही. हम्म. पण ह्यातला खूप महत्त्वाचा आहे, हम्म. विश्वजित कदम यांच्यासमोर पहिल्यांदा हम्म. कमळ चिन्ह आहे, हम्म. पहिल्यांदा संग्रामसिंग देशमुख आहेत हम्म. आणि पहिल्यांदा आमने सामनेची फाईट हम्म. थेट एकास एक अशी होती आहे. म्हणजे मला या अनुषंगाने तुम्हाला पुढचा प्रश्न घ्यायचा होता की अर्थात कमळ पहिल्यांदा म्हणता तुम्ही, पण मग संग्रामसिंग देशमुख यांना उमेदवारी देताना भाजपाने नेमका काय विचार करून त्यांना मैदानात उतरवलेलं आहे? संग्राम देशमुख हे संपतराव देशमुख साहेबांचे चिरंजीव. संपतराव देशमुख साहेब 1995च्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. वर्षभरानं त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये संग्रामसिंग देशमुख यांचे चुलत बंधू पृथ्वीराज देशमुख हे त्या निवडणुकीमध्ये पतंगराव कदम साहेबांचा पराभव करून आमदार झाले होते. तेव्हा संग्रामसिंग देशमुख यांचं वय लहान होतं. जसं आता रोहित पाटलांच्या बद्दल घडलं की 2 निवडणुका त्यांना वयासाठी थांबाव्या लागल्या, तसं संग्रामसिंग देशमुखांना ती निवडणूक वयाच्या निकषामुळे थांबायला लागली होती. संग्रामसिंग देशमुख यांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीतच ते होते. भविष्यामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. जवळपास संपूर्ण 2.5 वर्षे भाजपनं त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं होतं. ठरलं होतं वर्षभरासाठी, सव्वा वर्षासाठी. परंतु 19च्या निवडणुकीमध्ये संग्राम देशमुख हे भाजपचे उमेदवार असतील असं गृहीत धरून भाजपनं त्यांना बळ दिलं, झेडपीचं अध्यक्षपद दिलं, ठेवलं त्यांच्याकडं. दुर्दैवानं म्हणा, काही राजकीय घडामोडी घडल्या म्हणा, काही रचना केल्या गेल्या म्हणा, काही हुशारीनं खेळ खेळले गेले, तडजोडी झाल्या म्हणा. पलूस काळेगाव हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे तेव्हा एकत्र शिवसेना होती आणि त्या शिवसेनेच्या वाट्याला गेला. आणि संग्रामसिंग देशमुख यांना तेव्हाही आवाहन केलं होतं शिवसेनेने की तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडून लढा. देशमुखांना अंदाज होता की शिवसेनेची ताकद फार नाही आहे, चिन्ह नवीन आहे, आपण लढलो, झेडपी ही भाजपकडून लढलो, कमळाच्या चिन्हावर लढलो आणि आता अचानक पक्ष बदला आणि ती रिस्क होती त्यांच्यासाठी, ती त्यांनी घेतली नाही. 19ला थांबणं हे खरं तर तसा धक्का होता, कारण तुम्ही सलग विधानसभेची तयारी करताय आणि तुम्हाला थांबावं लागतंय, हे एखाद्या होतकरू नवीन याच्यासाठी कठीण असतं. त्यांनी तो प्रसंग पचवला, त्यातून ते बाजूला झाले. ती निवडणूक वनवे विश्वजित कदम यांनी जिंकली. त्यानंतरच्या काळामध्ये अजून एक घडामोड महत्त्वाची घडली की विधान परिषदेची जी निवडणूक आहे पदवीधर मतदारसंघाची, त्या निवडणुकीमध्ये अरुण लाड हे सांगली जिल्ह्यातनं शरद पवार साहेबांचे उमेदवार म्हणून रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात भाजपकडे उमेदवार नव्हता. खरं सांगा तर ती चंद्रकांत दादा पाटलांची जागा, चंद्रकांत दादा तिथून निवडून आले होते त्याच्या आधी, पण त्यांच्याबद्दल पदवीधरांच्या मध्ये प्रचंड नाराजी होती. शिवाय दादांना विधानसभेवर जायचं होतं. अशा वेळेला एक पर्यायी चेहरा भाजपला हवा होता, तो महाडिकांच्या रूपात ते शोधत होते. शोमिका महाडिकांना त्यांनी आवाहन केलं होतं, पण एकूण मतदारसंघातली लाड यांची मुसंडी वगैरे लक्षात घेतात त्यांनी त्या मतदारसंघातून माघार घेतली आणि अचानक संग्रामसिंग देशमुखांच्या गळ्यात पदवीधरची माळ पडली. ती निवडणूक त्यांनी लढवली. त्यांना अपेक्षित होतं की भाजपच्या ताकदीवरती, पुणे जिल्हा याच्यामध्ये आहे, पुणे थोडासा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, सुज्ञ मतदार आहे तो थोडा सुशिक्षित मतदार भाजपकडे जातो, अशी त्यांची गणितं होती, पण ती सगळी फसली. आणि अरुण लाड यांची जी रचना होती ती यशस्वी झाली आणि संग्रामसिंग देशमुखांना पहिल्यांदा मोठ्या निवडणुकीत, जी त्यांची पहिली मोठी निवडणूक होती, त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळं काय म्हणतो आपण त्याला, सुरुवातच त्यांची थोडीशी त्या निवडणुकीच्या पराभवन झाली. आत्तासुद्धा त्यांना उमेदवारी मिळवताना थोडा संघर्ष करावा लागला, कारण 19ला ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे भाजपकडे ही जागा द्यायची आणि संग्रामसिंग देशमुखांना उमेदवारी द्यायची, ह्याच्यासाठी खूप शेवटपर्यंत झुंजावं लागलं त्यांना. पण त्यांना यावेळेला यश आलेलं आहे आणि ते विश्वजित कदम यांच्यासमोर कमळ चिन्ह घेऊन लढतायत, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवसेनेकडनं उमेदवार होता पर्यायी, समजा यांना जागा मिळाली नसती तर भाजपाला? नाही, शिवसेनेची अवस्था जशी ती आहे तशीच आहे. म्हणजे त्यांना परत संग्रामसिंग देशमुखांनाच कदाचित घ्यावं लागलं असतं. नाही, आता आहे बघा, एक लक्षात ठेवा, म्हणजे महाराष्ट्र बघतोय की तडजोडी करताना, राजकीय तडजोडी करताना जितकी लवचिकता महायुतीमध्ये दिसली तितकी लवचिकता महाविकास आघाडीमध्ये नाही आहे. म्हणजे निवडून येण्याचा निकष आणि ताकद या 2 गोष्टी बघून महायुतीनं रचना केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये तशा गोष्टी झालेल्या दिसत नाहीत. तसं झालं असतं तर कदाचित सांगलीतलं बंड झालं नसतं. महाविकास आघाडीत कुठेतरी पक्ष विस्ताराला जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामुळे आम्ही तुमच्या या भागात जागा सोडल्या तर तुम्ही आमच्या त्या भागात जागा सोडल्या. म्हणजे मुंबई काय विचार करतात माहित नाही. मुंबई नागपूरमध्ये तेच झालं, म्हणजे जे नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये झालं ते बहुतेक मुंबई आणि नागपूरच्याच वादातनं झालं. शेवटचं उद्दिष्ट तुमचं हे सत्ता मिळवणं असलं पाहिजे. पक्ष विस्तार हा सत्ता मिळवून तर ऑटोमॅटिक होत असतो. तर सत्ताच नाही मिळाली आणि एक जागा कमी होत गेल्या, त्यामुळे तो त्यांचे पक्षाच्या नेत्यांनी विचार काय करावा त्यांचा भाग आहे. पण लोकांना असं सांगू नये की आम्ही पक्ष विस्तारासाठी वगैरे करतोय, त्यामुळे तो एक नकलिश गोष्ट आहे ती. पण आपण परत पलूस काळेगावकडे येऊ की या मतदारसंघामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या विश्वजित कदमांच्या फायद्याच्या ठरतील? म्हणजे त्यांचं विद्यापीठ आहे तिथं, त्यांनी खूप लोकांना रोजगार दिला आहे,
हे सगळ्या गोष्टी तर आहेच आणि या पतंगराव कदमांपासून चालत आलेल्या आहेत. पण विश्वजित कदमांनी असं 5-6 वर्षामध्ये म्हणजे ते जवळजवळ 7-8 वर्ष त्यांचा आता बरोबर. टेन्युअर आहे, त्याला म्हणू आपण की ते आमदार म्हणून सक्रियपणे तिथं राजकारणात आहेत. त्यांनी अशा कोणत्या गोष्टी केल्या ज्या त्यांच्या या निवडणुकीमध्ये फेवरमध्ये जातील? ओके. एक तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पतंगराव कदम साहेबांनी करून ठेवलेलं काम तो वारसा आहे आणि तो अत्यंत सकारात्मक वारसा आहे. त्याच्यामध्ये कुठंही त्यांची एखादी संस्था बंद पडली आहे, अडचणीत आली आहे किंवा त्यांना ते जमलं नाही चालवायला असं घडलेलं नाही. साखर कारखाने असतील, सूतगिरणी असेल, विद्यापीठ असेल, शेतीतले काही प्रयोग असतील, कृषी कॉलेज असतील, सगळं त्यांचं अत्यंत व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्या बाबतीत कुठेही डाग ठेवावा, ठपका ठेवावा अशी विश्वजित कदमांच्या बाबतीत परिस्थिती नाही. कदम साहेब हयात असताना सुद्धा या सगळ्या संस्थांचा डोलारा विश्वजित कदम चालवत होते हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. त्यामुळं संस्था चालवणं काय असतं आणि किती बारकाईनं ते चालवायचे असतात याचा अभ्यास त्यांना आहे. राजकारण आणि संस्था चालवण्यात 100% फरक असतो का? 100% फरक असतो. कदम साहेबांच्या पश्चात, कारण कदम साहेबांचं साहेब जरी हयात असले तरी ग्राउंडवरचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क मोहनराव कदम साहेब म्हणजे विश्वजित कदम यांचे काका आणि त्यांची सगळी जी टीम होती ती हँडल करायची आणि कदम साहेब राज्याचं राजकारण बघायचे. कदम साहेबांच्या पश्चात ते धोरण कायम राहिलं की मोहनशेठ कदम दादा असतील, त्यांची शांताराम कदम असतील, अन्य सगळी टीम असेल ती ग्राउंडवरती आहे. आणि शिवाय विश्वजित कदम यांनी पुण्याच्या बरोबरीनं आपल्या मतदारसंघामध्ये आपलं लक्ष जास्त कसं राहील याच्यावर सुद्धा फोकस केलेला आहे. त्यामुळे ती त्यांच्यासाठी अत्यंत जमेची बाजू आहे. राहिला विषय मुद्द्यांचा, टेंबू उपसा सिंचन योजना ही पलूस कडेगाव मतदारसंघात अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पहिल्यापासूनच. या योजनेच्या पाण्यामध्ये सातत्य राहण्यासाठी विश्वजित कदम असतील, पतंगराव कदम साहेब असतील, मोहनशेठ कदम असतील यांचं योगदान नक्कीच मोठं आहे. साखर कारखान्यांच्याकडनं या योजनांचं पाणीपट्टी भरली जावी आणि योजनांमध्ये सातत्य राहावं याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. टेंबूच्या विस्तारासाठी जेव्हा जेव्हा त्यांना ताकद लावायची राज्य शासनाकडे गरज लागेल तेव्हा तेव्हा त्यांनी ताकद लावलेली आहे. योजनेच्या विस्तार असतील, पोट कालवे असतील या गोष्टीत केलेला आहे. आता राहिला विषय रोजगाराचा, मोठ्या प्रमाणात मतदारसंघातल्या मुलांना त्यांनी भारतीय विद्यापीठ असेल, भारतीय कॉलेज असेल या ठिकाणी रोजगार दिलेला आहे. आणि शिवाय सर्व पक्षामध्ये विश्वजित कदम यांचं वजन आहे हेही आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे भाजपची सत्ता असली तर थोडंसं आम्हाला अजून उलगडून सांगा, इचकडून सांगा की विस्कटून सांगा. म्हणजे बघा दोन गोष्टी आहेत की राजकारण एका जागी, राजकारण हा संघर्षाचा विषय आहे, शत्रुत्व असता का म्हणे असं मानणाऱ्या काही राजकीय नेते आहेत. राजकारणापलीकडची काही मैत्री असते. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे चांगले मैत्रीचे जिव्हाळी संबंध आहेत. म्हणजे भारतीय विद्यापीठाच्या कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस हे पाहुणे म्हणून येतात. हे तुमच्या एक चांगलं द्योतक आहे राजकारणामधलं की राजकारणाच्या जागी आणि डेव्हलपमेंट ही डेव्हलपमेंटच्या जागी. तर त्याच्यामुळं राज्य शासनाकडे जेव्हा जेव्हा अधिकचा निधी मिळवायची वेळ आली तेव्हा विश्वजित कदम यांनी तो मिळवण्यात यश मिळवलं. त्यामुळे छोट्या छोट्या गावांमध्ये असेल, शहरामध्ये असेल, कडेगावमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, पलूसमध्ये असेल, त्यांना चांगल्या प्रकारचा निधी आणता आला. असं साधारण त्यांच्या एकूण जाहिराती बघितल्या, एकूण त्यांचा जाहीरनामा आणि बाकीच्या त्यांचे जे प्रचारपत्रकं मी बघितली त्याच्यामध्ये आकडे बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील आणि महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर देखील त्यांनी चांगला निधी आणला आहे आणि कामं करून दाखवलीत. याबद्दल शंका ठेवण्याचं कारण नाही. आता त्या कामाच्या श्रेयवादाचे काही प्रसंग पण घडले. म्हणजे ते काम मी आणले असं विश्वजित कदमही सांगायचे आणि त्याच वेळेला संग्रामसिंग देशमुखही म्हणायचे की या कामाचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, कारण त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काय असेल युतीचे होते. हा वाद राहणार, श्रेयवाद 100% आहे, पण कामं झाली आणि ती कामं सर्वपक्षीय संबंधाच्या ताकदीवरती विश्वजित कदम अधिक चांगल्या पद्धतीने रेटतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता आपण एक विश्वजित कदमांचं राजकारण बघितलं तर सांगली निवडणुकीपासून विश्वजित कदम स्वतःला कुठंतरी महाराष्ट्राच्या राज्य पातळीवरती स्वतःला नेता म्हणून एस्टॅब्लिश करण्याचे प्रयत्न करतात अशी सगळी चर्चा सुरू होत्या. तसे प्रयत्न त्यांच्याकडे दिसत होते. पण खरं तसं चालू आहे की विश्वजित कदमांचं राजकारण हे स्वतःला राज्य पातळीवरती प्रस्थापित करण्यासाठी सुरू आहे सगळं आत्ताचं? असायला काही हरकत नाही आणि दिसतंय पण तसं. आणि त्यांच्याकडे तेवढं टॅलेंट आहे, तेवढं त्यांच्याकडे यंत्रणा आहे, तेवढा त्यांचा कॅनव्हास मोठा आहे. भारतीय विद्यापीठाचं जाळं एवढं मोठं आहे की राज्यव्यापी त्यांच्याकडे नेटवर्क निर्माण होऊ शकेल, तेवढे कार्यकर्ते निर्माण होऊ शकतील. जागोजागीच्या आमदारांना जे काही राजकारणासाठी टॉनिक लागतं, जे काही मदत लागते ती द्यायची त्यांची क्षमता आहे. कदम साहेबांच्याकडनं पण मदत व्हायची. मग तुम्ही जागोजागी तुमच्या विचाराचे आमदार तुम्ही निवडून आणू शकत असाल किंवा तुमच्या संबंधित लोकांना ताकद देऊ शकत असाल तर लोक तुमच्यासंग जोडले जाणार, हे नक्की आहे. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्हाला तुमचा जिल्हा मजबूत करावा लागेल. तुमचा जिल्ह्यात तुम्ही काँग्रेस मजबूत केली तर तुम्हाला राज्यात छाती फुगवून जाता येऊ शकतं. ही एक साधारण बेसिक गोष्ट आहे. त्यामुळं विश्वजित कदमांनी असं ठरवलं, त्यांनी उलगडा परवा केला नाही पण खाजगीत ते असं सांगायचे की विशाल पाटील यांनी लोकसभा लढावी. ते स्वतः पलूस कडेगावमधनं आहेतच, जतमधनं त्यांचे आणि त्यांचे मावस बंधू विक्रम सावंत जतमधनं लढतील.
सांगलीच्या जागेबद्दल वाद होता. तिथं एकानं विधानसभा लढावी, एकानं विधान परिषद लढावी आणि या जागेच्या मेरिटवरती जे काही वाटणी व्हायची ती व्हावी. आणि सांगलीतनं 4 आमदार, एक विधान परिषदेचा आणि 3 यांचे, 4 आमदार मी तिथं घेऊन गेलो तर आपली सांगलीची म्हणून एक ताकद दिसेल. महाराष्ट्रामध्ये त्यांचा स्वतःचा दबदबा निर्माण होईल. एक खासदार त्यांनी निवडून आणला त्यांच्या ताकदीवरती. आणि हे करताना मग त्यांना विशाल पाटील त्यांना भावी मुख्यमंत्री वगैरे म्हणतात. अजून वेळ आहे त्याला. म्हणजे सतेज पाटील हे तुलनेत त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत. त्यांची ताकद मोठी आहे. त्यांच्या राजकारणाची स्टाईल यांच्यापेक्षा अग्रेसिव्ह आहे. तरीही काँग्रेस अजून त्यांना राज्यमंत्री पदाच्या पुढचं बक्षीस देताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस कसा विचार करून तुम्हाला बूस्ट करतं याचा थोडा उलगडा व्हायला अजून वेळ लागेल. पण तूर्त त्यांना या 24च्या निवडणुकीत विधानसभा जिंकल्यानंतर आणि महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर किमान राज्यमंत्री पदावरून प्रमोशन कॅबिनेटमध्ये मिळावं एवढी साहजिक अपेक्षा त्यांची असणार आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी आता सांगलीमध्ये 3 जागा लढवत आहेत काँग्रेस. एक स्वतः पलूस कडेगाव, दुसरी सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील लढतात काँग्रेसकडनं, आणि तिसरी जागा जतची विक्रम सावंत लढतात. जर विश्वजित कदम 3ही जागा घेऊन जर मुंबईला जाऊ शकले तर 100% ते यावेळेला कॅबिनेट मंत्री नक्की असेल. महाविकास आघाडी सत्ता आली तर. नक्कीच आपण बघितलं की विश्वजित कदमांचं जे राजकारण आहे ते पुढच्या सगळ्या भविष्यामध्ये बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आपण सांगलीमध्ये आहोत, पलूस कडेगावबद्दल बोललो. अशाच वेगवेगळ्या मतदारसंघांची आपण चर्चा त्या मतदारसंघात जाऊन तिथल्या एक्सपर्ट पत्रकारांबरोबर करणार आहोत. तुम्ही आता आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. पॉलिटिक्सचा कार्यक्रम बघत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.